आणि ब्रेकिंग न्यूज येते काश्मीरमधून। काश्मीर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत गायलेलं आहे। या काश्मीरमधल्या एका क्रिकेट क्लबच्या खेळाडूंकडून हे कृत्य घडलेलं आहे। इतकंच नाही तर त्यांनी पाक क्रिकेट टीमचे कपडेही घातले, जर्सी घातली आणि पाकिस्तानचं राष्ट्रगीत सुद्धा गाऊन ही मॅचची सुरुवात केली। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। बहुचर्चित नशरी बोगद्याच्या उद्घाटनाविरोधात 2 एप्रिलला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरला गेले होते, त्या उद्घाटनाविरोधात खेळाडूंनी हे प्रदर्शन केलं। गंदरबल जिल्ह्यामध्ये मॅच खेळण्याआधी त्यांनी हा प्रकार केला। या खेळाडूंना फुटीरतावाद्यांची फूस असल्याचं सुद्धा मानलं जात आहे। मात्र यामुळे पुन्हा एकदा काश्मीरमधले स्थानिक दहशतवाद्यांना असणारा त्याच्यातल्या काही लोकांचा पाठिंबा आणि पाकिस्तानचा याच्यातला सहभाग याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आणि मुद्दा उपस्थित झालेला आहे। पाक क्रिकेट पाकिस्तान सारखे जर्सी घालून आणि पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाऊन काश्मीरमधल्या एका क्लबच्या क्रिकेटपटूंनी हा प्रकार केलेला आहे। आपण फक्त इथे एक लक्षात घेऊयात, हे काश्मीरमधल्या एका भागातले स्थानिक खेळाडू आहेत। त्यांचा आणि काश्मीर क्रिकेट क्लब जो BCCIच्या अंतर्गत येतो त्याचा संबंध नाही। त्यामुळे हे कुठलेतरी स्थानिक खेळाडू असतील, त्यांनी आपल्या कृतीद्वारे निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला। आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी तुषार उपनवार। तुषार, प्रसन्नश्री ही 2 तारखेची घटना आहे आणि आपण सर्वात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट की जेव्हा मॅच सुरू होती त्या ठिकाणी जेव्हा कॉमेंट्रीमन जेव्हा सांगत होते की आता जेव्हा मॅच सुरू होईल त्यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रगीत सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी पोलीस स्टेशन होते, मात्र या ठिकाणी कोणतीही कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेली नाही। आता आपण जर पाहिलं तर फेसबुक असेल, ट्विटर असेल, सर्व सोशल माध्यमावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, मात्र त्यांच्यावरती अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असताना सुद्धा त्यांच्यावरती कोणतीही दखल घेतली गेलेली नाही। त्या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीत झालं पाकिस्तानचं, त्यानंतर खेळायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर काश्मीरमधले जे हे फुटीरतावादी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जे फुटीरतावादी लोक आहेत त्यांची ही सर्व टीम होती आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 एप्रिलला जे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी एक उद्घाटन करण्यासाठी येणार होते आणि त्यांचा निषेध म्हणून त्यांनी सर्व केलेला आहे। तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। काश्मीरमधल्या एका स्थानिक जिल्ह्यातील गंदरबल जिल्ह्यामध्ये स्थानिक खेळाडूंनी हा निषेध नोंदवण्याचा प्रकार केलेला आहे। मात्र याचा आणि काश्मीरच्या अधिकृत क्रिकेट क्लब जो BCCIशी जोडला गेलेला आहे त्यातल्या खेळाडूंचा संबंध नाही। या स्थानिक क्रिकेटपटूंनी, या खेळाडूंनी, या स्थानिकांनी निषेध नोंदवायचा हा प्रकार केलेला आहे। मात्र त्यामुळे अर्थातच उर्वरित भारतीयांची पुन्हा एकदा काश्मीरमधल्या काही लोकांबद्दल, अशा काही फुटीरतावादी गटांबद्दलची भावना तीव्र होण्याची सुद्धा शक्यता आहे। मधल्या काळात ज्या प्रकारे मोदींना विरोध झाला, काश्मीरच्या बाबतीत काही दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून बघायला मिळाला, या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जाते।